सुजाता, तू त्यांना असं बोलायला नको होतस. हे बघा, जिला तुम्ही सुजाता म्हणताय ती सुजाता सदानंद वाघमारे या क्षणी तुमची मुलगी नसून एक कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी आहे. इथे काम करताना तुम्ही माझे कोण किंवा मी तुमची कोण हे नातं बाहेर पादत्राणं काढून ठेवावी त्याप्रमाणे बाहेर ठेवून मी इथे आले. इज दॅट व्हेरी क्लिअर? हो, ऍब्सोल्युटली क्लिअर. गुड. आपण जरा मुद्द्याचं बोलूया. बसा. थँक्यू. गेल्या काही वर्षातला आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी इथे माझी खास नेमणूक झाली, पण हव्या असलेल्या फायली आणि कागदपत्र तुम्ही पुरवलेली नाहीत. बँकेची पासबुक्स मिळत नाहीयेत. त्याचं काय? नाहीत. ती शोधता येतील. जाणार कुठे ते तुम्हाला माहित. मला एक कळत नाही, मेजरमेंटची बिलं चोरीला जातात कशी? त्यातनं चोराला काय मिळणार? बोला ना. चोरांना त्यात काय मिळणार हे मी काय सांगणार मॅडम? ते चोरांना विचार. चोर मला माहिती असता तर मी त्यालाच विचारलं असतं, नाही का? मग ते मला माहिती आहे असं गृहीत धरता की काय? हे पहा, ती संबंधित बिलं आणि कागदपत्र तुमच्या अखत्यारीतली आहेत. तुम्ही त्याच्याशी डायरेक्टली संबंधित आहात म्हणून मी तुम्हाला विचारतेय. तुम्हाला त्याचा जाब द्यावा लागेल. जाब? हो. जाब दिलाय ना. काय? चोरीला गेले असतील म्हणून. चोरीला? यू एक्सपेक्ट मी टू बिलीव्ह इट? येस. ही कागदपत्र मुद्दाम लंपास केली आहेत, हेतू पुरस्सर. पैशांचा काळा व्यवहार कुणाच्याही लक्षात येऊ नये ना. मॅडम, तुम्ही वाटेल तसे संशय घेऊ शकता, कारण त्यावर आमचं बंधन नाहीये. हे पहा, आपण रोखपाल आहात आणि रोखपाल या नात्याने आपण ती सगळी संबंधित कागदपत्र माझ्या समोर सादर केली पाहिजेत. सापडली तर ना? हे पहा मिस्टर वाघमारे, मी तुम्हाला अखेरचं आणि निर्वाणीचं सांगतेय. 3 दिवसाच्या आत ती सगळी कागदपत्र माझ्या समोर आली पाहिजेत, नाहीतर मला स्ट्रॉंग ऍक्शन घ्यावी लागेल. ओ, पण हे सगळं मला सांगायचं कारण काय? कारण ऍक्शन घेऊ नका हे सांगायला मी थोडा चालू आहे. येतो मॅडम. सुजाता वाघमारे, नमस्कार.